हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर तुम्हाला मी रिसेंटली गावाला गेलेलं सांगितलं होतं. तर तुम्हाला तो पूर्ण व्हिडिओ, आम्ही गावाला गेल्यावर काय काय मज्जा केली आणि लग्न कसं झालं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर आत्ता मी निघालेलो आहोत गावाला. माझ्या बहिणीचं लग्न आहे त्यासाठी, आणि खूप सारे जण आम्ही एकत्र ॲडजस्ट होऊन गाडीमध्ये बसलेलो आहोत. तुम्ही पाहूच शकाल, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतच आहे. तर आत्ता आम्ही पोचलेलो आहोत वीर धरणाच्या जवळपास, आणि खूप एन्जॉय करत करत आम्ही दंगामस्ती करत गाडीमधून ट्रॅव्हल करत आहोत. खूप सारे जण खूप दिवसांनी एवढे एकत्र आल्यामुळे सर्वजण खूपच खुश होते, आणि त्यामुळे सर्वजण कॉमेडी करत होते, हसत होते, एन्जॉय करत होते, आणि खूप भारी वाटत होतं. पार्थही खूप एन्जॉय करत होता, तुम्ही पाहू शकाल. आणि असंच आम्ही ट्रॅव्हल करत करत आत्ता गावी चाललेलो आहोत. एके ठिकाणी थोडा वेळ थांबलो आणि नंतर पुन्हा पुढे निघालो. तर खूप आत्ता आम्ही बारामतीमध्ये पोचलोत आणि सर्वांना खूप भूक लागली होती. तर मग एका ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलो, आणि काही जणांनी मिसळ खाल्ली, कोणी वडापाव घेतला, कोणी भजी घेतली. तर अशा प्रकारे आम्ही मस्त असा नाश्त्यावर ताव मारला. आणि थोडेसे पुढे गेल्यानंतर आमची गाडी पंक्चर झाली. मग आम्ही काय करावं, कुठं थांबावं म्हणून पंक्चर काढूस तोपर्यंत उसाचा रस पिण्यासाठी गेलो. तिथे गेल्यानंतर पार्थला दिसला बिस्किट, आणि तो म्हणला मला बिस्किट खायचा तू. त्याला बिस्किटचा पुडा घेऊन दिला आणि तो बिस्किट खात होता. मग रस दिसल्यानंतर बिस्किटचा पुडा रिटर्न दिला आणि म्हणला रस प्यायचा आहे मला. मग त्याने दादाकडे जाऊन रस पिला. मग रस वगैरे पिऊन ऑलमोस्ट थोडा 1 तासाने आम्ही आत्ता गावामध्ये पोचलेलो आहोत, आणि आम्ही आमच्या घराकडे निघालेलो आहोत. तुम्ही पाहू शकाल. तर आत्ता आम्ही आमच्या गावी पोचलेलो आहोत, आणि शाळेवरच गाडी लावून आम्ही खाली यायला रस्ता नसल्यामुळे गाडीला आणण्यासाठी चालत खाली आलेलो आहोत. तर हे आमचं घर आहे, आणि हे घर आम्ही इकडे राहत असल्यामुळे जॉबमुळे आमचं घर खूप दिवस झाले बंद होतं. त्यामुळं आता घराची अवस्था कशी झाली हे पाहण्यासाठी आम्ही खूप एक्साईट झालो होतो की नक्की घरामध्ये किती धूळ जमा झालेली असेल. आणि लॉकही गंजलेलं होतं, त्यामुळं वहिनीला ते उघडतच नव्हतं. बरेच प्रयत्न केल्यानंतर उघडलं. तर आता तुम्ही पाहू शकाल की घरामध्ये किती जाळ्या आणि धूळ जमा झालेली आहे. आम्ही जवळजवळ 1 वर्षांनी घर उघडलेलं आहे, तुम्ही पाहू शकाल. मग आम्ही सर्वजण मिळून घराची पूर्ण साफसफाई करून घेतली. घर स्वच्छ धुवून घेतलं, कारण आम्हाला तिथे 2-3 दिवस राहायचं होतं. मग सगळी स्वच्छता झाल्यानंतर संध्याकाळी माझे दाजी नवरदेवाला आणण्यासाठी शिदोरी घेऊन चाललेले आहेत. संध्याकाळी हळदी होत्या, आणि माझे चुलते आणि दाजी शिदोरी घेऊन चाललेले आहेत. आत्ता संध्याकाळी आम्ही सर्वजण हळदीसाठी रेडी झालेलो आहोत, आणि माझ्यासोबत दिसत आहे ती माझी बहीण आहे. तिचंच हळदीचं फंक्शन आहे आणि उद्या लग्न आहे. तर त्याच फंक्शनसाठी आम्ही सर्वजण गावी आलेलो आहोत, आणि हे सर्वजण आलेले तिचे सर्व मित्रमैत्रिणी आलेले आहेत. घरात खूप सारे पाहुणे मंडळी आलेले आहेत, तुम्ही पाहू शकाल. मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेले आहे. आणि या साईडला सर्व जेवणाची तयारी चाललेली आहे.
हळदीसाठी जे सर्व पाहुणे येणार आहेत त्यांच्यासाठी जेवण बनवण्याची तयारी चालू तिथं होती. तुम्हाला माहिती आहे लग्न घर असेल की घरामध्ये किती गजबजाट असतो. आता इथे आहे तर इथे हळदीसाठी सेटअप तयार केलेला आहे आणि DJ लावलेला आहे. DJ समोर खूप मुलं नाचत आहेत आणि हे सर्व आलेले आमच्या घरी पाहुणे मंडळी आहेत. ते हळदीसाठी येऊन थांबलेले आहेत. हळदी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लग्नाची तयारी चालू होती आणि इथे पार्थ छोट्या मुलांबरोबर गप्पा मारण्यामध्ये गुंग झाला होता आणि तो त्यांना प्रश्न विचारत होता, तुमचे नाव काय? आणि ती मुलं पळून जात होती. लहान मुलं खूप क्यूट असतात. आणि मग दुसऱ्या दिवशी लग्ना अगोदर परत हळदी असतात, त्यासाठी मी रेडी झालेली आहे. त्यासाठी मी ही साडी वेअर केलेली आहे आणि आत्ता हळदीचा कार्यक्रम चालू झालेला आहे, तुम्ही पाहू शकाल. मम्मीने हळदी लावली आणि मी पण हळदी लावण्यासाठी रेडी झालेली आहे. तर आत्ता मी नवरदेव नवरीला हळदी लावत आहे आणि माझ्या शेजारी बसलेली माझी आत्या आहे, तुम्ही पाहू शकाल. हा लग्नाचा सेटअप आहे. तुम्हाला लग्नाचा सेटअप कसा वाटला आणि डेकोरेशन कसे केलेले आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही पाहू शकाल लग्नासाठी सर्व पाहुणे मंडळी रिलेटिव्ह जमा झालेले आहेत आणि लग्नाचा मुहूर्त जवळ येत चाललेला आहे. तोपर्यंत इकडे बाहेर वरात चाललेली आहे. नवरदेवाला घोड्यावरून इकडे मंडपाच्या बाहेर आणलेले आहे, तुम्ही पाहू शकाल. सर्वजण डान्स करत आहेत. तर आता आम्ही स्टेजवर आलेलो आहोत आणि लग्नाची वेळ झालेली आहे, तुम्ही पाहू शकाल. अशा प्रकारे खूप सुंदर असे लग्न झाले आणि डेकोरेशन ही खूप सुंदर होते आणि आम्ही 2-3 दिवस खूप एन्जॉय केला आणि मग आम्ही रिटर्न घरी आलो. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला खूप भरभरून प्रतिसाद द्या. थँक्यू. तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.